श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय कोटि सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अविरतमतजलनिवहं भ्रमरकलानिसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे। शारदां भुजवदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रियाय। ध्यायेताजानुबाहुधृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्फुरद्नेत्रं प्रसन्नं वामाङ्गारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारयुक्तं दधतमृजटामण्डनं रामचन्द्रम्। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। जय जय दुख विमोचन
त्यांच्या निवेदनामध्ये मी इतका भारावून गेलो की पाणी घ्यायचं हेच मी विसरलो. त्याच्यामुळे आता पिऊन घेतलं. अर्थात सगळं कार्य त्यांनी निवेदनातच सांगितलं, म्हणून आता कीर्तनात काय सांगावं हा प्रश्न आहे. आणि ज्या आश्रमात बसलोय ते मसुरकर गुरुजींचं सानिध्य ज्यांना प्राप्त झालंय, ज्यांच्या बाबतीत आपण आतापर्यंत ऐकत आलोय, त्यांनी आयुष्यामध्ये एका गोष्टीला खूप प्राधान्य दिलं आणि ती गोष्ट म्हणजे धर्माच्या करता आम्हास जगती रामाने धाडिले. कोणाकरता पाठवलंय? धर्माकरता. धर्माची व्याख्या तर पुढे बघणार आहोत. नंतर माझ्या बाबतीत बरंच काही त्यांनी सांगितलं की मी वारकरी आणि नारदीय सुद्धा, पण माझं पहिलं प्रेम वारकरी कीर्तन आहे बरं. त्याच्यामुळे वयाच्या 13व्या वर्षी सर्वात पहिले वारकरी कीर्तन करायला सुरुवात केली. आपण पहिल्या नमनाच्या पहिल्या अंतरामध्ये नारदीय कीर्तनाचं नमन कसं होतं ते बघितलं. दत्त संप्रदायातलं कसं रूपावली कशी असते येरे कृष्णातिरीच्या वसणाऱ्या आपण बघितलं. आणि अगदी त्याच पद्धतीने वारकडी पठडीमध्ये आपण आजच्या अभंगाचं गान करणार आहोत. आणि तो अभंग म्हणजे धर्माला अनुसरूनच आहे. आणि त्याच्यामुळे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावेना, बीज वाढवावेना, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण. नाही भीड भार तुका म्हणे साना, तुका म्हणे साना थोर, तुका धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. म्हणा म्हणा, माझ्याकडे बघू नका. राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. कुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि यंदाच्या दसऱ्याला त्याला आपले 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि काय कमाल आहे ना, यावर्षी तारीखही आणि तिथीही बरोबर समान आली आहे. म्हणजे 2 ऑक्टोबरला दसराही आहे आणि गांधी जयंती पण आहे. त्याच्यामुळे मनात प्रश्न आहे की पहिले गांधी जयंती साजरी करावी की दसरा.
पण मी गांधीजीचा खूप मोठा भक्त आहे बरं का. आत्ताही माझ्या खिशात हात घातले तरी 2 गांधीजी सापडते, फोटो परमपूज्य. पण मग गांधी भक्त असल्यामुळे मी पहिले दसराच साजरा करतो आणि मग गांधीजी. चांगल्या अर्थी, कारण गांधी जयंती साजरी करणं हे चांगलं काम आहे. दसरा म्हणजे वाईटाची बोलवणी, म्हणून वाईट काम आधी करून मोकळं, त्याच्यानंतर चांगल्या अर्थी चांगलं काम करायचं. पंढरीनाथ भगवान की जय म्हणत चला. भजन चालू असलं की हाताने टाळ्या वाजवत चला. कसं आहे ना, कीर्तनामध्ये टाळी जर वाजवली नाही तर पुढचा जन्म हा खेकड्याचा होतो. त्याच्यामुळे तुम्ही जर खेकडे झालात, खास करून पुरुष मंडळी, कुठल्या तरी शेतातनं तुम्हाला धरून आणतील, तुमची बायको तुम्हाला किचन मध्ये घेऊन जाईल आणि सर्वात पहिले खेकड्याचे काय तोडतात आणि मुखाने नाव बोलणं चालू करा, कारण तोंडाने जो बोलत नाही त्याचा जन्म बेडकाचा होतो. मग पुढे डराव करण्यापेक्षा इथे पंढरीनाथ म्हटलेलं कधीही पंढरीनाथ भगवान की. रिलॅक्स आहात ना सगळे. मुळात कीर्तनाची वेळ 4:30ची दिली आहे, पण बुवांना बोलायलाच 5 वाजायला आले. त्याच्यामुळे आता माझ्याकडे मोजून 1.5 तास आहे आणि माझ्याकडे विषय पण असा आहे मोरोपंतांसारखा, की ज्या विषयावरती मी जर संपूर्ण महिनाभर जरी बोलत राहिलो तरी कमी आहे. इतकं त्यांचं अगाध कार्य आहे आणि आपल्या भागात सुद्धा आहे. मला कालच बातमी आली, त्यांनी सांगितलं शेखर बुवांनी, काल तर कीर्तन केलंच, मला वाटलं ठीक आहे, पण मसुराश्रमाला जाशील तेव्हा लक्षात ठेव की ते बहुतांश अशी लोक आहेत ज्यांनी मोरोपंतांना जवळून अभ्यासलंय. बहुतांशी मोरोपंतांच्या सहवासातले कित्येक माणसं बुवा. त्याच्यामुळे साथीदारांना बर्डन आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त बुवांना बर्डन नाही. काय बोलावं, पंढरीनाथ. आणि विषयच निवडावा धर्म, आणि तो कोणाकरता? मोरोपंतांकरता. धर्म म्हणजे नेहमी जहाल त्याचा, म्हणजे अगदी धर्म म्हणजे हो. पण मुळात धर्माची व्याख्या करत असताना सुद्धा वेगळ्या अर्थी व्याख्या पुराणामध्ये आपल्याला सापडते. आपण म्हणतो हिंदू धर्म, सिख, ईसाई, आमचं. माणसाने माणसासारखं वागणं तयानाम धर्म, आणि जगात एकच धर्म आहे, मानवता. पण त्याच्या पुढचं वाक्य मी माझ्या परीने निर्माण केलंय, पटलं तर घ्या, की संपूर्ण जगाच्या पाठीवर माणसाने माणसासारखं वागायला लावणारा हा एकच धर्म आहे आणि तो म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्मच माणसाला शिकवतो कसं जगावं, कसं माणसाबरोबर वागावं. नाही, आणि दुसरी कमालीची गोष्ट म्हणजे माणूस जन्माला आला की तो हिंदूच असतो आणि त्याच्यानंतर कापून छापून जे होतं ते अधर्म. पंढरीनाथ भगवान की. जागे आहात ना सगळे? म्हणजे किमान झोपलेल्या माणसाला मी जागरण, की मसुराश्रम एवढ्या वर्षापासून झोपलेल्या हिंदूंना जागवण्याचंच काम करतो. व माझी पहिली वेळ आहे मसुराश्रमाच्या बाबतीत, पण मी आश्रमाच्या बाबतीत इतकं काही ऐकलंय की मी कधी जातोय आणि कधी एकदाच उभं राहतोय असं मला वाटायला लागलं. कारण आतापर्यंत जे संतांनी केलेलं कार्य आहे, जे अनेक वीरांनी केलेलं कार्य आहे, नवे नवे RSS एवढ्या वर्षापासून जे कार्य करत आलंय, ते कार्य लोकांमध्ये मिसळून करणार एकमेव जर कुठलं स्थान असेल तर ते ह्या भागातलं मसुराश्रम आहे. स्वामींनी काही दिव्य देणगी लोकांना दिली आहे, शुद्धीकरणापासून ते अगदी म्हणजे यारे लहान थोर याती भलते नारी नर, न करावा विचार उतरावया पार तरावया सार भव सिंधू, किंवा खट नट यारे शुद्ध हो कोण्या खूप म्हणतात. सकळांसी येथे आहे अधिकार, सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, सकळांसी येथे आहे, सकळांसी येथे आहे. सगळ्यांना इथे अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार चोख बजावण्याची जबाबदारी सध्या जे तुमचं मंडळ करत आहे
प्रत्येकाचीच नावं घ्यायला गेलो तर 1.5 तास कमी पडतील. कालसारखी माझी बोंब व्हायला नको म्हणून सगळ्यांना इथून नमन. या सर्व कार्यकारिणींनी मोरोपंतांसारख्या जहाल विषयावरती मला बोलण्याकरता आमंत्रित केलं, याच्याकरता त्यांचे आभार. भगवंताची मिळालेली साक्ष आणि तुमच्या सर्व श्रोतृ वर्गांची दाद आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात. पंढरीनाथ भगवान की. धर्म मुळात धर्म धारयति इति धर्म. धर्माची व्याख्या करताना सुरुवातीची व्याख्या मी तुम्हाला सांगितली. कसं वागावं हे शिकवणारा आपला धर्म जरी असला तरी माणसाला जन्मता अनेक प्रकारचे धर्म आहेत. स्वभाव धर्म आहे आणि कर्तव्य धर्म आहे. व कुत्रा भुकतो तो त्याचा स्वभाव धर्म आहे. नाही हो, गोरेगाव रेल्वे स्टेशनला रात्री 12:30 वाजता उतरलो, रस्त्याने चालत होतो, काय माहिती काय कुत्र्याचं डोकं बिनसलं आणि मला चावलं. कुत्र्याचं डोकं नाही बिनसलं, कुत्रा त्याच्या स्वभाव धर्माने चालतोय, तू तुझ्या कर्तव्य धर्माला मुकला. मांजर ओरडतीये, तो तिचा धर्म आहे, तिला जन्मत तो धर्म दिलेला आहे. मग अगदी त्याच पद्धतीने जर प्राण्यांना त्यांचा धर्म दिलाय तर मग माणसाला सुद्धा एक वेगळा धर्म असेल की नाही. आणि या धर्माची व्याख्या आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये मिळते. ज्ञानोबराय अगदी उत्तरार्धामध्ये म्हणतात, जेव्हा संपूर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण होते तेव्हा पसायदान मागताना म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. जे खळांची व्यंकटी सांडो, जे माणसं खळ आहेत त्यांच्या मनातला तो विचार नष्ट व्हावा. जे खळांची व्यंकटी सांडो भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. तिथपर्यंत मनातली गोष्ट निघून जात नाही. आता इथे असं म्हणतील ना की दुर्जनांनी त्यांच्या मनातले पाप कर्तव्य सोडावे. मग ज्ञानोबरायांनी सांडो हा शब्द का मांडला, सोडा असं का नाही म्हटलं. मनामध्ये सहज प्रश्न येईल ना आपल्या. बुवांनी बाजूला खडी साखर ठेवले आणि पाणी ठेवलंय, लागणार आहे मध्ये मध्ये. खडी साखर तोंडात टाकताना खाली पडली तर ती साखर पडली म्हणून आपण ती उचलून परत खाऊ शकतो. बारीक चिंतन आहे का बघू. पण जर माझ्या बॉटल मधलं पाणी खाली पडलं तर त्याला पाणी पडलं असं नाही म्हणता येणार, त्याला पाणी सांडलं असं म्हणता येईल. पण एक लक्षात घ्या, खडी साखर पडली तर ती उचलून तोंडात टाकता येते, पण पाणी एकदा का सांडलं तर पुन्हा ते घेता येत नाही. अशी कोणती गोष्टी जी सांडली तर पुन्हा घेता येत नाही. त्याच्यामुळे खळांची व्यंकटी सांडो, त्यांच्या मनातला तो दुर्विचार निघून जावा आणि भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. एकदा का अशी अवस्था आली की दुरितांचे तिमिर म्हणजे अंधकार नष्ट होतात. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हा स्वधर्म म्हणजे काय आपल्याला गीतेमध्ये शोधून सापडतो. अगदी 4थ्या अध्यायामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी जुन्या काळी जी सिरियल होती त्याची स्टार्टिंगच अशी होती, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. पण प्रत्येक वेळेला गीतेचा हात धरून काम होत नाही, म्हणून ज्ञानोबरायांचा हात आपण धरतो. ते काय म्हणतात, जे हे धर्म जात आघवे ते युगायुगी न्यारक्षावे ऐसा ओघूया स्वभावे मेची करी. एकदा का माझ्यावरती थोडं पेटीचा आवाज थोडासा गाण्याच्या वेळेला वाढवायचा. बाकी मी आज मंत्रमुग्ध झालोय बरं दोन्ही बाजूनी. पेटी ही सुंदर वाजते आणि तबला ही सुंदर वाजते, म्हणजे मला गुंग चढेल असं मला वाटायला लागलं शेवटपर्यंत. इतकं सुंदर वाजतंय पेटी आणि तबला दोन्ही. पण किमान 6:30 पर्यंत कीर्तन चालू आहे, तिथपर्यंत गुंग येणार. पंढरीनाथ भगवान की. ऐसा ओघूया स्वभावे मीच. त्याचा स्वभावच तो आहे, त्याचा स्वभाव धर्म तो आहे. आणि हा स्वभाव धर्म आणि कर्तव्य धर्म म्हणजे प्रत्येकाला निहित त्याची कर्तव्य दिली आहे. मानवाच्या जन्माच्या आधीच
आईच्या गर्भामध्ये त्याचं कर्तव्य धर्म त्याला सांगितलं गेलेलं आहे. ज्या वेळेला एखादी स्त्री गर्भवती होते, साधारण 4 महिने पूर्ण झाले की मांसाचा गोळा तयार होतो. 5व्या महिन्यामध्ये त्याला हळूहळू अवयवांची प्राप्ती होते आणि 6व्या महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत सगळीकडे डोहाळे पुरवा. आणि मग त्या डोहाळे पुरवण्याकरता नको त्या गोष्टी पुरवल्या जातात. मी इकडचं सांगत नाही, आमच्याकडचं सांगतो. किंवा मी आहे त्याच्यामुळे मी आता इकडचं सांगत नाही, आमच्याकडचं सांगतो. शेतामध्ये जायचं, मातीचा खड्डा खणायचा, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याचा वास घ्यायचा. असं तिखट आंबट चिकट, म्हणजे एवढं आंबट खाल्ल्यामुळे बहुतेक होणारी मुलं ही आंबट शौकीन होत असतात की काय असं वाटायला लागतं. म्हणजे मराठी भाषा सुद्धा तुरळक लोकांना कळते, हे मला कळतंय. पंढरीनाथ भगवान की. आणि मग एकदा का ते खाल्लं गेलं तर नंतर त्यांनी सांगितलं, MSc ऑर्गॅनिक चालू आहे, आमचा अभ्यासक्रम असाच असतो. अशा काही खाल्ल्यामुळे शरीरामधली उष्णता वाढते आणि गर्भाशयामध्ये त्या उष्ण गोष्टींचा त्रास होतो. म्हणून बहुतेक शंकराचार्यांनी सांगितलंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे क्षयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. आणि एकदा का असा त्रास शरीरामध्ये होऊ लागला की मग मात्र गर्भामध्ये त्याचं ऐकायला कोणी नसतं. तो हातपाय मारायला सुरुवात करतो आणि आपण बाहेर आनंद, ऑल इज वेल, लाथ मारतोय, ऑल इज वेल. ते लाथ नाही मारत, ते आतमध्ये त्रासयुक्त आहे. त्या जठरामध्ये असणारं त्या मलमूत्रापासून तो त्रासला आहे. आणि शेवटी प्रार्थना कोणाला करायची, म्हणून तो धावा करायला सुरुवात करतो. कारण गर्भाशयामध्ये कोणीच दिसत नाही. आणि जेव्हा कोणीही दिसत नाही तेव्हा एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे नारायण रम रमण, नारायण रम रमण, नारायण. नाट्यसंगीताची चाल वेगळी आहे, पण इथं धावा करतोय म्हटल्यावर चाल बदलतोय. नारायण रम रमण, धाव आता श्री हरी झळकरी पलसागर गोविंदा. धाव आता श्री हरी झळकरी पलसागर गोविंदा. तुझी चरणी साधन पंतर, तुझी चरणी साधन पंतर करितो परमानंदा. करितो परमानंदा. नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की. आणि मग पुराणातलं वचन आहे, गर्भो रक्षे ऋषिकेशो. त्या गर्भामध्ये ऋषिकेश नावाची देवता प्रगट होते आणि त्या बाळाला त्याचं कर्तव्य धर्म समजवते. आणि ती त्याला म्हणते की एकदा या गर्भातनं बाहेर गेलास तर व्यक्तिगत करण्याकरता कोणाला दुखवू नकोस, माणसाच्या धर्माला तू जाग. आणि हे वचन जर तुम्हाला देणार असेल तर तुला ह्या यातनेतनं मी सोडवणार आहे. 9वा महिना आला, पूर्ण झालं की ते बाळ गर्भाच्या बाहेर येतं. आज आपली आणि तुमची तीच स्थिती आहे. मला सांगा, तुमचं आणि आमचं सगळ्यांपैकी कोणी हा धर्म योग्य पाळलाय? अख्खा आयुष्य फक्त याचं त्याला, त्याचं त्याला, ह्याचं कसं वाईट होईल ह्या उद्देशाने घालवणारे आपण सगळेच. बुवा झाले म्हणून काय फारच दुधाने धुतलेत असा प्रश्न. पंढरीनाथ भगवान की जय म्हणत चला. काही हिरण्यकश्यपू आलेला नाही इथे. तुम्हाला त्याच्या दरबारामध्ये होतं, देवाचं नाव घ्यायचं नाही. इथं हिरण्यकश्यपू आला तर त्याला उलट पाय फिरवण्याची ताकद स्वयंसेवकांमध्ये आहे. आणि एकदा का त्या गर्भातनं बाहेर आलो तेव्हा मात्र आपण आपल्या विषयाचा विचार सतत करत असतो. आपण चांगल्या गोष्टी सोडून देतो आणि वाईटाला कसं कवटाळता येईल त्याचा आपण प्रयत्न करतो.
माणसाच्या आशा प्रश्न कधीच संपत नाही तो. लहान मुलगा असला चॉकलेट दिलं बस मजा. थोडं मोठं झालं 10वी 11वीत चांगले मार्क्स मिळाले उत्तम. कॉलेजमध्ये बघू काय, कॉलेजमध्ये गेल्यानंतर चांगल्या मार्काने पास होऊन एकदा नोकरी लागली तर बरे. त्याच्यानंतर माझ्या मनात काही इच्छा, नोकरी लागता लागता छोकरी, आणि ती मिळाली की पुढे बाळ कसं होणार याची चिंता. आणि बाळ एकदा का झालं तर आता विमुक्त होणार का, आता देवाचं नाम चिंतन करणार का, आता समाज कल्याणाचं बाळाचं शिक्षण आहे. पुढं बाळाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याची नोकरी, त्याची छोकरीनं त्याची मुलं, नातवाचं तोंड बघितलं की जाते. आणि नातवाचं तोंड बघितल्यानंतर पण देव पूजा करा, देवाचं नामस्मरण करा, समाज हिता करता काय, तेवढं नातवाचं लग्न बघितलं की जाते. आणि नातवाचं लग्न येईपर्यंत म्हातारीचं तेरावर पंढरीनाथ भगवान. आमचे बुवा विनोद करायचे, ते म्हणायचे मेलेल्या माणसाला तिरडीवरती झोपवल्यानंतर पण जर विचारलं ना काही इच्छा आकांक्षा राहिल्या तर तो म्हणेल पेटवताना धूर कमी येईल असं पेटवा. आणि त्याच्यामुळे इच्छा आकांक्षा काही संपण्यासारखा की माणूस प्रत्येक वेळेला त्याला फायद्यात कसं पाडता येईल याचा विचार सतत करतो की नाही. माझे 2 रुपये कसे वाचतायत त्याच्याकरता मला समाज कल्याणाचा विचार नाहीये, लोकांचं हित होणार आहे की याचा विचार, मला फायदा कसा होईल त्याचा विचार. आणि मग शेवटी स्वतःचं हित साधण्याकरता जर गेलास, लोकांचं जर अहित केलंस तर स्वतः मात्र खड्ड्यात गेल्याशिवाय राहत. नवचंडी करताना सध्या नवरात्र चालू आहे, सगळे आपापल्या घरी देवीची पूजा करत आहेत. असंच सहज एखादा तुमच्या गोरेगाव मधला माणूस, व नवचंडी करायची, अच्छा नवचंडी करायला आम्हाला साधारण एक 40 नारळ लागणार आहे. यादी लिहून दिली पूजेची, 40 नारळ लागणार आहेत का. गोरेगावच्या वाण्याच्या दुकानामध्ये शिरतो, नारळ कसे दिले, 40 रुपयाला एक. 40 रुपयाला एक आहे, 2 रुपये कमी करा ना. घेतो, 40 काय 400 घ्या, 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही. गोरेगाववरनं उलटी फेरी अंधेरीकडे. अंधेरीला पोचल्यानंतर समजलं की नारळ इथे 40ला आहे, पण अंधेरीला मात्र 35 रुपयाला आहे. 5 रुपये ऑफ. काहीतरी असेल ना फ्लिपकार्ट ब्लिंकिटची काहीतरी ऑफर, 50% ऑफची. पण बुवा तिथं सुद्धा नाही, 2 रुपये कमी करा हो. करता 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 दादरला पोचलं आणि समजलं दादरच्या मार्केटमध्ये अवघ्या 15 रुपयाला नारळ. पण तिथं सुद्धा स्वतःचं हित घासाघीस करायची सवय केली. अजून जरा 2 रुपये कमी करा, 40 नारळ घेतोय. करता 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 मुंबईला पोचला आणि मुंबईला गेल्यानंतर कळलं नारळ 10 रुपयाला आहे. 1 रुपया कमी झाला असता तर 40 रुपयाला असणारा नारळ 10 रुपयाला मिळतोय, पण तरी सुद्धा घ्यायला तयार नाही का, काहीतरी कमी करा हा उद्देश. तिथेही कमी नाही, शेवटी जेट्टीमध्ये बसला आणि पोचला अलिबागला. समुद्र किनाऱ्यावरती येऊन बसला आणि तिथं गेल्यावर त्याला समजलं नारळ फुकट, फक्त अट एक आहे, स्वतःच्या हाताने काढायची. पटकन आवाज मारला, शिट्टी मारली, शिडी आणली, झाडावर लावली, चढला, झाडावरती चढला, नारळाला धरलं, वारा आला आणि शिडी पडली. हे तुम्हाला कळण्यासाठी बरं का. कसं, शिट्टी मारली, शिडी आणली, लावली, नारळाला धरलं, वारा आला, शिट्टी पडली, अडकला वरती. वाचवायला या, वाचवायला या, वाचवायला या म्हटल्यावर मालक धावत आला. त्याने त्याच्या नोकराला पाठवलं, नोकर वरती चढला, शिडी लावून नारळाला धरलं, शिडी पडली. नारळ किती, 1. त्याला लटकले किती. आता हे 2 जण म्हणतायत मालक वाचवा, मालक वाचवा, मालक वाचवा. मालक धावत आले, शिडी लावली, वारा आला, शिडी पडली. हो, आता हे 3 जण नारळाला लटकलेत. आहे माणूस कंजूस, स्वतःच्या हिताचा विचार करणारा. मालक वर्षाला म्हणतायत दादा तुझे पाय पडतो, हात सोडू नको, तू हात सोडू नको, तुला वाटल्यास 2 कोटी देतो, पण हात सोडू. मधला नोकर हुशार आहे, मालक देईल तुला 2 कोटी, माझ्याकडे मालकाचे चोरलेले 4 कोटी आहेत, ते मी तुला देतो, पण तू हात सोडू. 10 रुपयापेक्षा नारळ किती कमी मिळेल ह्याचा विचार करून अलिबागला पोचलेला तो
याचे 4 कोटी आणि त्याचे 2 कोटी 6 कोटी मिळतायत असा विचार आला. आनंदाने टाळी वाजवली आणि तिघं खाली. किती हिताचा विचार करणार, किती वाचवणार. आणि म्हणून देवाने हा जो देह दिलाय तो कशा करता दिलाय. देवे दिला देह भजने गोमटा, तो चुकला या वाटा वासनेच्या आहारी जाऊन आपण धर्माचे किती अधःपतन करतो. धर्म म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, आपण स्वभाव धर्म आणि कर्तव्य धर्म याच्यामधला स्वभाव धर्म आपला आहे तसाच आहे, पण मात्र आपलं कर्तव्य धर्म आपण पूर्णपणे बजावणं हे आपल्या हिताचं आहे. आणि ज्या दिवशी ते आपण जाणू त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला धर्म हा श्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही असं तुकोबाराय म्हणतात. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. हे तुकोबारायांना हेच काम आहे, बीज वाढवावे नाव. पण हे करत असताना मात्र आयोजक, संचालक आणि निवेदकांना किती त्रास होतो ना. 100 वेळा विचारायला लोक येतात, काय निसता धर्माच्या नावावरती तुम्ही धंदा चालू केलाय, तुम्हाला देवाशी काही घेणं देणं नाही, तुमचे खिसे सुटले मोकळे झाला असं विचारायला येतात की नाही लोक. धर्माच्या मार्गावरती चालायचं म्हटलं की लोकांच्या अडचणी आपल्या पाठी लागणारच. मग मला सांगा, तुकोबाराय धर्माचं अधिष्ठान देत आहेत तर त्यांच्या पाठी अडचणी लागणार आहेत की नाही, लागतीलच ना. आणि मग अशांना उत्तर कसं द्यायचं. मग प्रत्येक वेळेला हातामध्ये शस्त्रच ठेवायचे असतात का, नाही. वाणी हे पण एक शस्त्र आहे की नाही. आणि त्याच्यामुळे तुकोबाराय मग पुढची ओळ लिहितात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेबोनिया बाण फिरे. बाण आहेत आमच्याकडे, पण ती कशाची आहेत, उत्तरांची आहेत, शब्दांची आहेत. कारण त्यांच्याकडे शस्त्र म्हणून दुसरं तिसरं काहीच नाहीये. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दांची शस्त्रे यत्न करू. आम्हा घरी धन शब्दांची आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, आम्हा घरी धन शब्दांची आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. जर समोरच्याला मारायचं असेल तर शब्दापेक्षा मोठं शस्त्र नाही. पण शब्द फेकत असताना सुद्धा शब्द सांभाळून वापरायला हवेत. कारण एक वेळेला शस्त्राने भरलेल्या जखमा बऱ्या होतात, पण शब्दाने केलेल्या जखमा बऱ्या होत. म्हणून पुढची वेळ, तीक्ष्ण उत्तरे हाती घेबोनिया बाण फिरे. हातामध्ये बाण घेऊन फिरतायत सतत. आणि त्याच्यानंतर पुढची ओळ लिहितात, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. हे सगळं करत असताना मला मोठ्याचा विचार करायचा आहे का, लहानाचा विचार करायचा आहे का. आठवा काही महिन्यापूर्वी अटॅक झाला होता पेहलगावचा, आणि ते झाल्यानंतर जेव्हा भारताने सिंदूर सारखं ऑपरेशन राबवलं, दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी मीडिया आमच्या सीमेवरच्या बायकांना पोरांना सगळ्यांना मारलं होतं. खूप दुःख झालं आम्हाला. त्यांनी काय तुमचं वाकडं, त्यांनी काही वाकडं केलं नव्हतं, पण मग आमच्यावरती आतंक हमले करण्याच्या पूर्वी तुम्हाला हे समजलं नाही का, आमच्याकडे जी मेली ती माणसं नव्हती का. मग प्रत्येक वेळेला ते सीज फायरची नाटकं, ते रडगाणं का करावं. म्हणजे सापाच्या बिळामध्ये हात घालायचं, मंत्र काय माहिती नाही, आणि मग सापाने दंश केल्यावर सापाला शिवाय घालायच्या. चांगल्या अर्थी साप, बरं मी भारताला साप म्हणतो नाही, नाहीतर दुसऱ्या दिवशी माझ्यावरती मीडिया अटॅक. पंढरीनाथ भगवान. त्याच्यामुळे भारताने केलेली गोष्ट आहे ही तुकोबारायांच्या दृष्टीने योग्यच आहे. कारण जसं तुम्ही उपासनेची शक्ती वाढवताय ना, तसं तुम्ही मसुराश्रमामध्ये आहात. मसुरकर स्वामींनी सांगितलंय, उपासनेची शक्ती तर पाहिजेच, पण शक्तीची उपासना देखील पाहिजे.
जर विश्वामध्ये एक शांती जर तुम्हाला टिकवून ठेवायची असेल तर शांतीचा मार्ग हा युद्धातूनच जातो. आम्हाला शांती ठेवायची आहे मग युद्ध कसं आहे ना, शांती ठेवायची असेल तर मग युद्ध बाजूला. हे भाकड तत्वज्ञान 1950 सालीच भारताने बघितलंय. चीन सारख्या देशातनं झालेले हमले भारताने पचवले. त्याच्यामुळे हिंदी चीनी भाई भाई प्रकरण काय असतं हे भारताने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे उगा डायबिटीसचे शत्रू म्हणजे चीनी याचा अर्थ हिंदीमध्ये साखर. चीनी, चीन बाजूला आणि त्या साखरेचा पाक, एक बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला साखरेचा. अशा डायबिटीसच्या दृष्टीने दोन्ही जे माणसाला भारताला खतरनाक आहेत ते बाजूलाच आहेत. त्याच्यामुळे उगा त्यांच्याशी मैत्री संबंध स्थापित करण्यापूर्वी तुकोबारायांचं हे वचन, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हे करत असताना तुम्ही उच्च आहात, नीच काही घेणं देणं नाही. भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालो की देवालाच प्रार्थना करायची. भगवंताच्या ठिकाणी एकरूप झालो की भगवंतालाच प्रार्थना करायची की हे सगळं करत असताना मला तुझ्याकडनं काही अपेक्षा नाही आहे, आम्हाला स्वतः करता काही नको आहे, पण हे सगळं करत असताना मी आणि तू आम्ही एकरूप राहून फक्त प्रापंचिक नाही तर राजकीय युद्ध सुद्धा खेचून काढू आणि सदोदित विजयी होऊ. हे सांगताना तुकोबाराय म्हणतात, नको आत्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको आत्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती. हे करत असताना मला कुठेतरी मोठेपणा मिळेल असं मनातनं काढून टाका. आज आपण ज्यांचं चरित्र बघणार आहोत त्यांचं चरित्रच आपल्याला सांगून बरंच काही जातं. आयुष्यामध्ये बहुतेक गोष्टी या सोडून द्यायच्या असतात करून, त्याला कवटाळत बसणं आणि माझं कौतुक नाही झालं म्हणून सतत मनामध्ये खदगत लावून ठेवणं हे आपल्या दृष्टीने किती चुकीचं आहे. आणि खरं राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले जेवढे काही चरित्र आपण अभ्यासणार आहोत त्यांनी आयुष्यामध्ये इतकी प्रचंड कामं केली आहेत, पण त्या कामाचा लेश किंवा त्या कामाचा गाजावाजा कुठेच झालेला नाही. आणि त्याच्यामुळे स्वयंसेवकाचं आद्य कर्तव्य आहे धर्माच्या मार्गाने तर चालायचंच, पण स्वतःबरोबर दुसऱ्याला सुद्धा चालवायचं. फक्त स्वतः नाही चालायचं. आणि तोच नियम अध्यात्मामध्ये सुद्धा लागू होतो. आर्यद्वारे नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, गावे ध्यावे जनासी सांगावे. हाची नेम गुरूंचा, हाची नेम गुरूंचा, नामा परते न तत्व मानावे. राम राम सीतापते राम फक्त स्वतः नाही करायचंय, ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. म्हणून जेवढे काही स्वयंसेवक मंडळी आहेत, काल मालाडमध्ये जे कीर्तन झालं त्या कीर्तनाचे काही फोटोज माझ्याकडे आले, उलट्या दिशेने काढलेले. ते फोटो जेव्हा मी बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये एकही काळे केस असलेला व्यक्ती नाही, सगळे पांढऱ्या केसाचे आहेत. गेलेली केस नाही म्हणता येणार त्यांना, पण पांढऱ्या केसाचे आहेत. तुरळक एक दोन काळ्या केसाचे सोडले तर आज हा ध्यास मनामध्ये ठेवायचा की इथून गेल्यानंतर फक्त नाम सदा बोलावे नाही, गावे ध्यावे, पण ते जनासी सांगावे. आपल्यासारखी माणसं तयार करायची आणि शरीरामध्ये तरुणाईचं असं बळ पुन्हा दाखवायचं. आणि पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळानंतर जी स्थित्यंतर मोरोपंतांनी त्यांच्या वयामध्ये दाखवली तसं कार्य करण्याचं बळ आजच्या तरुणाईमध्ये यावं याच्याकरता प्रत्येकाने हे व्रत आजच्या दिवशी आचरायचं. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार.
हीच त्यांना खरी श्रद्धांजली. स्वतःच्या घरी स्वतःच्या मुलाला स्वयंसेवक बनवून पुढे कसं आहे ना, फक्त धर्माकरता मला लढायचं, धर्माकरता लढायचंय तर पठ्या सकाळी उठल्याबरोबर पहिले 12 सूर्यनमस्कार करून झाले पाहिजे. मी कमीत कमी 12 म्हटलेत बरं का. मोरोपंतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये रोज सकाळी उठल्याबरोबर 108 सूर्यनमस्कार घातले. शरीर असं बळदंड करून पुन्हा एकदा आपली ती फळी उभी करायची आणि पुन्हा एकदा रामराज्य आणण्याकरता सज्ज व्हायचं. आणि हे कार्य करत असताना जेव्हा आपण धर्माच्या मार्गाने चालू, तेव्हा धर्मातल्या पाखंडाचं खंडन करून धर्म काय असतो, तो कसा वागवावा लागतो, तो कसा दाखवावा लागतो, तो कसा आचरण करावा लागतो, याचं चरित्र बघण्याकरता तुकोबारायांच्या अभंगाने या पूर्वरंगाला समाप्ती देऊयात. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्याची आम्हा करणे काम, ह्याची आम्हा करणे काम, बीज पाढवावे नाम, बीज पाढवावे नाम. काहीतरी निवेदक बोलतायत म्हणून एका कानातनं ऐकून दुसऱ्या कानातनं सोडू नका. त्याच्या मार्गाने मार्गक्रमण करा. आणि पुन्हा आज जर आपण आपली पिढी संस्कृत करण्याकरता झटलो नाही तर हे लक्षात ठेवा, तुम्ही तर निघून जाल, पण तुमच्या गेल्यानंतर जी धर्माची अवस्था होणार आहे ना, प्रचंड बिकट होणार आहे. अहो, आज विद्यापीठांमध्ये, नामांकित विद्यापीठांमध्ये, माझं शिक्षण चाललंय त्याच्यामुळे फारशी विद्यापीठांची नावं घेता येत नाही, पण त्या विद्यापीठामध्ये बाहेरचे शिक्षक येतात आणि या धर्माला कसं बदनाम करता येईल, ह्याला कसं खाली पडता येईल, त्यांच्या धर्माला कसं श्रेष्ठ करता येईल, त्याच्याकरता त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांना त्याच्याकरता योगदान मिळत आहे. आणि आम्ही किमान आमच्या चाललेल्या संकल्पनांमध्ये सहभागी सुद्धा येत नाही. धिक्कार आहे आपल्यावर, धिक्कार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने सहभागी व्हा, फक्त सहभागी होऊ नका. मी पूर्वरंगात सांगितलंय, नाम सदा बोलावे, गावे घ्यावे, पण जनासी सांगावे. ते लोकांपर्यंत पोहोचवा. आणि ज्या दिवशी हे लोकांपर्यंत पोहोचवाल, पुन्हा एकदा रामराज्य काय दूर आहे हो, जवळच आलंय. तुम्ही आम्ही पुन्हा एकदा ती फळं आनंदाने चाखू. आणि अर्थातच माझ्यावरती जी जबाबदारी संस्कार भारती आणि RSSने टाकली आहे, त्या जबाबदारीची परिपूर्णता करण्याकरता मोरोपंत पिंगळे यांच्या चरित्राला सुरुवात करण्यापूर्वी 1-2 मिनिटं भजन आणि व्याख्यानाला सुरुवात. रघुपती राघव राजानं पतित पावन सीताराम, म्हणा म्हणा, रघुपती राघव राजानं पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजानं पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजानं पतित पावन सीताराम,
कृष्ण कृष्ण हरे हरे. आता बंधुवर्गाचा आवाज. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जयकार एकत्र. गोपाल कृष्ण भगवान की. आज ज्यांचं चरित्र आपण अभ्यासणार आहोत, संपूर्ण राष्ट्रीय स्वयंसंघ याच्या इतिहासामध्ये एकमेव व्यक्तिमत्व असं आहे जे अत्यंत कमी वयामध्ये याच्यामध्ये आलंय. आणि त्याहून आनंदाची बातमी म्हणजे त्याला 2 व्यक्तींचा चांगला सहवास लाभला आहे. आणि त्या 2 व्यक्ती म्हणजे डॉक्टर गुरुजी तोन्हींचा आर्या नटभैरवातली दुसरा तेच डॉक्टर गुरुजी तोन्हींचा सन्निधी वाढले हे नर. डॉक्टर गुरुजी दोन्हींच्या सन्निधी वाढले हे नर. संस्कार शम झाले, संस्कार शम झाले. नाव तयांचे असे मोरेश्वर. राम राम सीतापते राम 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 राम. 30 ऑक्टोबर 1919 सालचा जन्म आहे बरं. आणि 30 ऑक्टोबर 1919 सालच्या जन्मानंतर वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी म्हणजे 1930 साली वडील डेप्युटी कलेक्टर आहेत निळकंठ पिंगळे. यांच्या बाबतीत माहिती शोधायची खूप कठीण आहे बरं का. कारण पुस्तकं तर प्रचंड कमी, पण गुगलला सुद्धा माहिती नाही आहे. गुगलवरती मोरोपंत पिंगळे टाकले की 3 नावं येतात. पहिलं नाव मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, जे छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळामधले एक आहे. बऱ्याच जणांना ही शंका होती, मोरोपंत पिंगळेंचं चरित्र म्हणजे तुम्ही छत्रपतींचं आख्यान सांगणार आहात काय. खरं त्यांचं आणि नंतरच्या सगळ्या मोरोपंतांचं काम एकासारखंच आहे. धर्माकरता जो युद्धाला सज्ज आहे त्याच्या पाठी जाऊन त्याला साथसंगत करणं हे काम यांनीही केलेलं आहे आणि ते काम त्यांनीही केलेलं आहे. एवढंच काय, दिल्लीमध्ये जेव्हा आग्र्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये परतले तेव्हा स्वतःच्या मुलाला म्हणजे संभाजीराजांना सोडून आलेले. कारण की मुळात औरंगजेबाने फरमान काढलं होतं की ज्या जथ्यामध्ये पुरुष आणि मुलगा असं कोण असेल त्या जथ्याला अडकावा. मुलामुळे अडकण्यात येईल त्याच्यामुळे मुलाला सोडलंय आणि स्वतः महाराष्ट्राकडे आले. पण लक्षात ठेवा, संभाजीराजांना पुन्हा एकदा सुखरूप आणण्याचं काम हे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी केलं. मोरोपंत त्र्यंबक यांनी केलेलं आहे. हे कार्य त्यांच्या हातून झालंय. आणि दुसरे मोरोपंत म्हणजे बारामतीचे काका आणि दादा नाही, कविवर्य मोरोपंत पंढरीनाथ भगवान की. बारामती म्हटलं की आपल्याला तेच आठवणार. ज्यांनी आर्यासारख्या वृत्ताला अक्षरशः डोक्यावरती धरलं आणि आज जेवढे श्लोक नाही त्याच्यापेक्षा जास्त त्यांच्या आर्या लिहिलेल्या आहेत. 108 रामायण लिहिली आहेत. त्याच्यातलं एकच रामायण सांगतो आणि चरित्राकडे. अनेक प्रकारचे रामायण आहेत. 108 रामायण, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर, सगळ्यांवरती आर्या आहे. 108 रामायण मधलं एक रामायण म्हणजे निरोष्ठ रामायण, ज्याच्यामध्ये ओष्ठव्य शब्द नाही. मराठी व्याकरण कळतं ना? कळतं ना हे विचारतोय कोण? गुप्ता. पंढरीनाथ भगवान. निरोष्ठ रामायण. एक कल्पना अशी आहे की ओठाला ओठ जुळले, अर्थात आपलेच हो, ओठाला ओठ जुळले की शब्द दूषित होतात. मग प्रभू रामचंद्रांचं नाव घेताना ते नाव दूषित व्हायला नको म्हणून निरोष्ठ
संपूर्ण रामायण लिहिलंय. हे कार्य मोरोपंतांचं. एवढंच काय, 7 शब्दांची आर्या. गगनात लक्ष केले केले उड्डाण जनन समयास. जनन समयास, जन्माच्या वेळेला. आणि त्या आर्येची दुसरी ओळ, उपमा काय वदावी या ब्रह्मांडी जन न समयास. पहिला जनन समयास आणि दुसरा जन न समयास. हे सगळं का सांगायचं मोरोपंतांच्या चरित्रात? कारण मराठीचा गौरव त्यांच्यापेक्षा कोणी जास्त केला आहे. ते आपण चरित्रात पुढे बघणार आहोत. आणि असं अग्निदिव्य चरित्र, आणि त्याही पेक्षा या देशाला स्वतःच प्राण अर्पण करणारे, स्वतःच्या बुद्धिमत्तेने सरस्वती नदीच्याही पल्ल्याड जाणारे आणि प्रभू रामचंद्रांना पूर्ण मूर्त स्वरूपामध्ये आणणारं हे एकमेव स्वयंसेवक संघातलं एक आगळं वेगळं प्रकरण जे माझ्या आजच्या वाट्याला आलं. आणि खरंच मी धन्य झालोय. असं अवघड आणि तितकंच सोपं, अवघड या अर्थी त्यांची माहिती नाही, पण ज्यांना मोरोपंत कळले ते मोरोपंतमय होतात इतकं मात्र नक्की चरित्राला सुरुवात. 1919 सालचा जन्म, त्याच्यानंतर 11 वर्षांनी 1940 दरम्यान स्वयंसेवक संघ म्हणून लागले. जबलपूरमध्ये वडील डेप्युटी कलेक्टर आहेत आणि डेप्युटी कलेक्टर असतानाच नवरात्रीचा उत्सव भरला. आपल्याकडचा नवरात्रीचा उत्सव नाही. असं म्हणा रंगडी मारी चंदणी रे डलीरा ढोल रे बघाड मारून. तिथं स्वयंसेवक संघाच्या शाखा आहेत आणि तिथे लाठीकाठीचे वर्ग चालले. आणि हे लाठीकाठीचे वर्ग चालू असताना खरं मला बोलायचं भरपूर आहे, पण तासामध्ये चरित्र आटपणार नाही म्हणून मी अवघड. खरं आज नवरात्री हा उत्सव फक्त गरब्यापुरता आपण मर्यादित ठेवतोय, पण तो गरब्यापुरता मर्यादित नाही हो. त्या शक्तीच्या आराधनेचा हा उत्सव आहे. हे 9 रात्र म्हणजे 9 शस्त्र समजून घ्यायचे दिवस आहे. आपण सुद्धा आज रंग कुठला? लाल रंग. आज कुठला रंग? पांढरा रंग. मला दोन्ही मॅच झाले, काल पांढरा रंग आणि आजचा लाल रंग. पंढरीनाथ महाराज. लाठीकाठीचे वर्ग नवरात्रोत्सवात चालू आहेत आणि अशा वेळेला त्या ठिकाणी ते गेलेत आणि त्यांची ओळख झाली आहे त्यांच्याच बळवंत नावाच्या मित्राबरोबर. आणि शाखेमध्ये वयाच्या 11व्या वर्षी स्वयंसेवक, वयाच्या 11व्या वर्षी आणि 16व्या वर्षी प्रचारक म्हणून लागले. तो 16व्या वर्षी, 16 म्हणजे 1वर 6, 6वर 1 नाही. आपल्याला जनकल्याणाचे विचार बघू रिटायर्ड झाल्यानंतर, काही समाज कल्याणाचा विचार बघू ना रिटायर्ड झाल्यानंतर. आता कशाला मरायला? राजकारणामध्ये काही तरुण मुलांनी पडायची काम आहेत का? मला आल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही कीर्तनकार वाटतच नाही, तुम्ही टी शर्ट आणि पॅन्ट मध्ये आलात. कीर्तनकार म्हणजे प्रत्येक वेळेला काही पगडी घालूनच फिरणार अशातला भाग नाही. पण आपलं कार्य करत असताना मी स्वतः स्वयंसेवक आहे म्हणून आपला पहिला धर्म हा आहे की स्वतःची ओळख उघड करायची नाही, पण स्वतःच्या कामाने स्वतःची ओळख उघड झाली पाहिजे असं काम करायचं. हे स्वयंसेवकाचं आद्य कर्तव्य बरं का. त्याच्यामुळे धोतर घातल्यानंतर जरी बुवा वाटत असलो तरी पण आज युनिव्हर्सिटीतनं आलोय त्याच्यामुळे त्यांचे ड्रेस कोड फॉलो करावेच लागतात. वयाच्या 11व्या वर्षी स्वयंसेवक म्हणून 16व्या वर्षी प्रांत प्रचारक म्हणून आहेत आणि ह्या अवस्थेमध्ये इतिहासाची प्रचंड आवड आहे त्यांना. पण इतिहास अभ्यासताना सुद्धा इतिहास सरळ नाही अभ्यासायचा. आपल्याकडे इतिहासाचे वर्ग म्हणजे बाबर आला, कुतुबुद्दीन आला आणि मग तो तुघलक आला आणि मग सय्यद हेच आले हो. याच्या पलीकडे काय इतिहासात सांगितलंय का आपल्या? तो सतत हातामध्ये इतिहासाची पानं घ्यायचा आणि मोरोपंत हातामध्ये एकदा इतिहासाचं पान वाचायला सुरू केलं की घळ 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 डोळ्यातनं अश्रू यायचे. वाराणसीचे दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, जळगावचे ज्यांनी मराठ्यांची समरगीतं लिहिली आहेत त्यांचं पुस्तक सुद्धा मोरोपंतांकडे होतं बरं लहान वयामध्ये. आणि ते पुस्तक अभ्यासताना इतिहासाच्या दृष्टिकोनातनं ते प्रत्येक इतिहासाला चाळायचे आणि डोळ्यातनं अश्रू यायचं. म्हणून इतिहास अभ्यासाला घे बोनी उत्कंठेने वाचावा कथा इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा चिरघोश्वास, जीर्ण दुर्गती पाहुनी व्हावे हो चिंती उदास, आठवून त्या गोष्टी लक्षून आजची सृष्टी, अंतरात व्हावे
1940 दरम्यान 1930 पासून 1920 पर्यंत वडिलांची डेप्युटी कलेक्टर पदावरनं आता ते रिटायर्ड झालेत म्हणून आता नागपुरामध्ये वास्तव्यास आलेत आणि नागपुरामध्ये वास्तव्यास आल्यानंतर आता नागपूरमध्ये स्थायी राहायचं त्याच्यामुळे अत्याधिक आनंद कारण जबलपूरमध्ये स्वयंसेवक संघ म्हणून संघात स्वयंसेवक म्हणून काम केलंय आणि पुढे नागपूर सारख्या धर्मपीठावरती आले. नागपूर म्हणजे आपलं शक्तीपीठच आहे हो. सदैव शक्ती देणारे परमपूज्य डॉक्टर हेडगेवार तिथे आहेत. गोळवळकर गुरुजींचा सहवास त्यांना लाभलाय. जवळजवळ 10 वर्ष त्यांच्या सानिध्यामध्ये आहेत आणि त्यांच्या सानिध्यामध्ये राहून फक्त धर्माच्या गोष्टी नाही आहेत, शारीरिक व्यायामापासून सगळ्या गोष्टी आहेत, लाठीकाठीच्या वर्गापासून सगळ्या गोष्टी आहेत. अभ्यासामध्ये तर इतका चाणाक्ष त्यांच्या गोष्टी काही कथा जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा लहानपणीची गोष्ट आपल्या लक्षात येईल की त्यांच्या स्वयंसेवक संघामधल्या एका लहानग्या स्वयंसेवकाची एक माणूस टिंगण करत असत. काय हातचाटी घालून फिरतोय असं म्हणत असत. आणि मग एक दिवशी मोरोपंतांनी 3-4 मुलं गोळा केली आणि रस्त्यावरती उभे राहिले. त्या लहान मुलाला पाठवलं. आजही तो माणूस टिंगल करणार आणि जशी त्या माणसाने त्या लहान मुलाची टिंगल केली मात्र असं बदड 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 बदडलंय की स्वयंसेवक काय असतो हे त्याला कळलं आणि पुढच्या कालावधीमध्ये तो स्वयंसेवक झाला आणि स्वतःच्या शारीरिक व्यायामाकडे लक्ष द्यायला लागला. आणि वयाच्या अवघ्या 21व्या वर्षामध्ये नागपूरमधल्याच मोरिस नावाच्या विद्यालयात इंग्रजीची पदवी घेऊन ते BA झाले. तर बॅचलर्स ऑफ आर्ट्स इंग्रजी विषय घेऊन. मी हे इंग्रजी का स्पेशल सांगतोय आपल्याकडे 2 शब्द 12वी सायन्स हे यू नो दॅट मराठी इंग्लिश इज अ फर्स्ट क्लास यू नो. खरं हे आपलं दुःख आहे हो. केंद्राने आपल्यावरती लादलं म्हणून आपण हिंदीचा किती मोठा त्रास सतत आपण आपल्याला करून घेतला की मराठी सक्ती हिंदीची सक्ती हिंदीला कवटा हिंदीला सोडा हिंदीचा व तुम्ही गुप्त आहात म्हणून तुम्ही हिंदीचं पाठराखण करणार आहात का उदात्तीकरण करणार आहात का? नाही, मी नाही करणार हिंदीचं उदात्तीकरण. पण हिंदीचं उदात्तीकरण मी करत नसताना मराठीसारखा विषय आपल्याला आहे त्याच्याबरोबर हिंदी आहे. हिंदी आपल्यावरती लादली जाते आपण त्याचा विरोध करतोय. पण त्या हिंदी बरोबर इंग्रजी ही भाषा सुद्धा आपल्यावरती लादली जाते त्याचा विरोध किती जणांनी केला? आता हे ऐकल्यावर मला सो कॉल्ड फेक लोक येऊन सांगतील होता आर यू मॅड यू कांट अंडरस्टँड दॅट इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. मग आपल्या संस्कृत भाषेचं काय? English is a global language, you know. I will proudly say that English is a global language. I know. But Sanskrit is the mother of all languages. संस्कृत ही सर्व भाषांची माता आहे आणि ती आज आम्हाला शिकवणं काळाची गरज आहे. काळाची गरज आहे. काय हो आजकाल त्या हिंदी आणि इंग्रजीच्या गोंधळामुळे लोकांना समजेन असं झालंय. आम्ही सत्यनारायणाच्या पूजेमध्ये गेल्यानंतर सहज पूजेला बसल्यानंतर एखाद्याला म्हटलं अहो तबक आणा हळदी कुंकू घ्यायचं वगैरे वगैरे वगैरे. बुवा तुम्ही तबक यादीत लिहिलं नव्हतं. तबक 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 अलीकडे त्याला प्लेट म्हणतात. मराठीत शुद्ध मराठीत त्याला प्लेट म्हणतात तबक म्हणत नाही. काय कमाल आहे. कुंकुम हा शब्द सुद्धा हिंदीकडनं आलाय. मूळ मराठी शब्द हा पिंजर असा आहे आणि हे गुप्ताने सांगावं याच्यापेक्षा काय दुर्भाग्य. पंढरीनाथ भगवान आणि म्हणून स्वतःच्या भाषेचा अभिमान त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी दाखवला. इंग्रजी फक्त व्यावहारिक ज्ञानाकरता शिकले पण संपूर्ण कार्य उजळणी जी आहे ती स्वतःच्या शुद्ध मराठी आणि संस्कृत भाषेत नाही. सगळ्या भाषेंचं आत्मज्ञान केल्यानंतर आता मात्र प्रांत प्रचारकावरना पुढची बदली प्रांत प्रचारक 1945 आणि त्याच दरम्यान नागपूरच्या बाजारातनं फिरत असतानाच कुठंतरी गडबड झालेली दिसली. मात्र काय झाले बघताय तर शहरा माझी बैल उधळला साकी शहरा माझी बैल उधळला
शहरा माझी बैल उधळला सुटला धावा धावा, मयूरपंत तो धावून आला जनलागी कळवळला. 1945 नागपूरमध्ये बैल उधळला ते बघितल्यानंतर दिंदिन दादा दिंदिन दादा दिंदिन दादा दिंदिन दादा दिंदिन दादा तराणा तराणा दिंदिन दादा दिंदिन दादा. बैल समोर आहे आणि त्या बैलाला आता लहान मुलं आहेत, स्त्रिया आहेत, आजूबाजूला सगळी शहरातली माणसं आहेत. तो बैल कुठेही गेला तरी लोकांची हानी होणार आहे. लोकांचं मृत्यू जवळ बघत असताना त्या बैलाला आवरायचंय. उताने धेन ताना उताने धेन ताना उता. हे का म्हणताय बुवा? बैलाला उताना केलं ना म्हणून उताने धेन ताना उताने धेन. त्रिगडतो म्हणजे धिन दादा धिन दादा. आणि बैलाला धरलंय मात्र आणि त्याची मान बाजूला वळवली आणि तसा तो बैल धिन्ना धिन्ना शांत झाला. हे स्वयंसेवकाचं कर्तव्य आहे बरं का. अहो मला तर बोलवलंच नाही तर मग कशाला जाऊन बैलाची पाठराखण करायला? बघतील ना बाकीचे बैल. एका खूप मोठ्या पैलवानाला एका माणसाने स्थळ घातलं लग्नाकरता. अहो तुम्ही दिवसाला 20-20 कुस्त्या करता, माझ्या मुली करता, तुम्ही वर म्हणून चांगले आहात. मी वर हा शब्द का उपयोगात आणलाय? कारण की आल्याबरोबर कपडे चेंजला वर रूमामध्येच नेलंय मला. आणि स्टेजवरती हार पण घातलाय. त्याच्यामुळे आता काही पंढरीनाथ भगवान की किमान आज मी वर पक्षाकडनं आहे हो. आणि महाराज मागणी घातली पैलवानाकडे. लग्न झाल्यानंतर अधिक मासाच्या मानाकरता आला जावई घरी. आणि आपल्याकडे कसं नाकाचा मोती ठेवी गहाण पण जावयाचा करी. मान करायला सुरुवात केली. आता जावई जायला निघाले. पैलवान जावई ना. जाताना 5,000 रुपये हातात ठेवले. अर्थात ठेवत नाहीत पण ठेवले. आणि 5,000 रुपये घेऊन ते चालले पूर्वीच्या काळी. म्हणजे जंगल वगैरे काहीतरी असेल. असं जात असताना लुटारूंनी त्यांना धरलं आणि अवघ्या 2 लुटारूंनी मिळून त्या पैलवानाला अक्षरशः बदड 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 आणि 5,000 रुपये घेऊन पळून आले. जेव्हा सासऱ्याला ही गोष्ट कळली तेव्हा सासरा आला आणि म्हटलं काय हो तुम्ही 20-20 कुस्त्या करता म्हणून तुम्हाला मी वरलं आणि तुम्ही 2 चोरांकडनं मार खाल्लं तुम्ही. काही नाही सासरे बुवा ते सगळं ठीक आहे. माझा नियम आहे. तुम्ही घरातनं निघताना मला फक्त 5,000 रुपये दिले होते. माझ्या गुरुजींनी मला काय शिकवलंय? 20,000च्या खाली कुस्ती करायची नाही. कळलंय त्यांनी हसा. बाकीच्यांनी बघू बघा. पंढरीनाथ भगवान की. त्याच्यामुळे स्वतःकडे असणारं ज्ञान, स्वतःकडे वैराग्य, ज्ञान, शक्ती, बळ सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचा वापर योग्य वेळी झाला पाहिजे तरच त्याचा खरा प्रभाव लोकांसमोर मांडता येतो. आज कराटेमधनं ब्लॅक बेल्ट झालेली कित्येक मुलं आहेत. आज कुस्तीपटू कित्येक आहेत. पण एवढं सगळं होत असताना सुद्धा रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडवरती स्त्रियांच्या चाललेल्या छेडखाणींना कुठं रोक लागली आहे का? थांबल्यात का स्त्रियांचा त्रास? यांना विनयभंग होणं हे ते थांबलंय का? नाही थांबलं ना. मग आमच्या मुलांना सांगावं लागतं की बाबा जा आणि तिथं तिला मदत कर. स्वयंसेवकाचं पहिलं आद्य कर्तव्य मोरोपंत त्यांच्या ह्या कार्यातनं दिसतात की समोर मृत्यू जरी आला तरी त्याला स्वतः तोंड देण्याची तयारी दाखवली पाहिजे. त्याच्याकरता कोणत्याही आज्ञेची तयारी नसेल. कोणीतरी सांगितलं म्हणून त्याच्यानंतर मी जाणार असा मुळातला भाग नाही. पण एखादं धर्मकार्य करत असताना शेवटी माझा देह निघून गेला तरी चालेल पण ते धर्मकार्य पूर्णत्वास नेणं हे स्वयंसेवकाचं आद्य कर्तव्य. हे मोरोपंत वयाच्या 25व्या वर्षी दाखवतात. पंढरीनाथ भगवान. 25वं वर्ष म्हणजे 2वरती 5, 5वरती 2 नाही. मी पुन्हा एकदा त्या तारखा तुम्हाला क्लिअर का करतोय? कारण त्याचं कारणच आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांच्या वयाचा अनुमान जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांनी आयुष्यामध्ये केलेली जी वेगवेगळी कामं आहेत याला खऱ्या अर्थाने वयाच्या कोणत्या कोणत्या वयामध्ये त्यांनी ते निर्णय घेतले. म्हणजे अवघ्या वयाच्या 25 म्हणजे साधारण 1950च्या पुढचा कालावधी जर अभ्यासला
तर अवघ्या 1945 पर्यंत येऊन ठेवलो. पुढच्या 5 वर्षामध्ये सहप्रांत प्रचारक, प्रांत प्रचारकानंतर संघसंचालकांपर्यंत स्वतःची मजल आहे त्या कार्यकर्तृत्वापर्यंत ते पोहोचले. फक्त वशिल्याने नाही पोहोचले. आणि स्वयंसेवक संघ ही एकमेव अशी संस्था आहे की जिथे वशिला चालत नाही, तिथे कार्यच चालतं. ही एकमेव संस्था. स्वतःच्या कार्यात ना ती उंची त्याने गाठून आणली. मनामध्ये प्रश्न येईल, अर्थात तुम्ही विचारणार नाही पण तरी सुद्धा मी उत्तर देऊन टाकतो. बऱ्याच जणांना असं वाटेल की मोरीस सारख्या विद्यापीठांना त्या काळी त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, मग लग्नाकरता त्यांच्या स्थळ आलं नसेल. एकापेक्षा एक लग्नाकरता स्थळ येत आहेत, पण तरी सुद्धा स्वतः देशकार्यामध्ये करत असताना माझ्यामुळे एखाद्या स्त्रीला अडचण नको म्हणून संसारासारखी गोष्ट दूर लोटून फक्त या देशाकरता अखंड ब्रह्मचारी व्रत त्यांनी धारण केलंय अवघ्या वयाच्या 20व्या. अर्थात सगळ्यांनीच ब्रह्मचर्य धारण करावं मी असं म्हणणार नाही, पण ह्या गोष्टी करत असताना संसारामध्ये राहून सुद्धा मला देशाला काय देता येत आहे. आज सगळ्या सेवेतनं निवृत्त झालेलं 50 वर्षापर्यंत किंवा साधारण आता मी 60व्या वर्षापर्यंत, मी नाही म्हणजे तुमच्यापैकी 60व्या वर्षापर्यंत पोहोचलोय. आता माझी पत्नी सुद्धा 50-55च्या घरात आहे. मग आता मला संसाराकडे जास्त लक्ष न देता आता लोकांची वाढवणूक अध्यात्माकडे कशी होईल याच्याकरता स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. हा, मला माहिती आहे तुमचा कालावधी लोटला गेला, पण आत्ता जो येणारा काळ आहे तो काळ सोकवू द्यायचा नाही आपल्याला. सगळ्या गोष्टी करता येतात, फक्त मनामध्ये एकदा का ध्येय बांधलं तर म्हातारा माणूस सुद्धा बरंच काही आपलं कार्य करू शकतो. याचं आपल्याला अनेक उदाहरणं आतापर्यंत लोकांनी दाखवले. वळवळ गुरुजींच्या संपर्कात असल्यानंतर पुढे देश कार्याकरता जी संधी त्यांनी बांधली आहे त्याच्यामधलं प्रकर्षाचं महत्त्वाचं काम, सर्वात पहिलं काम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात याच्याकरता कार्याची मजल चालू केली आहे. सगळीकडे स्मारकाकडे लक्ष देणं, गावागावामध्ये पोहोचणं. तुमच्याकडे शाखा चालू आहेत का? नाही चालू? चालू करा. तुमच्याकडच्या मुलांना सकाळी हे व्यायाम झालेच पाहिजे, हनुमान चालीसा आलीच पाहिजे, संघाची प्रार्थना म्हटलीच पाहिजे. या देशाकरता तयार होणारा उमदा नौजवान उद्याच्या भारताचं स्वातंत्र्य आणू शकतो असं प्रकर्षाने त्यांनी म्हटलं. आणि बरोबर 1947ला तो दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. दिव्य स्वातंत्र्य रवी आत्म तेजोबले प्रगटता अवनीतले कोणत्या थोपवी. अर्थात गाण्याची वेळ नाही, नाही तर गायलं असतं नक्कीच. पुढे गाऊयात. 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. त्याच्यानंतर आनंदी आनंदकडे दिसले सगळीकडे चोहीकडे असा आनंद सगळीकडे साजरा करत असताना मात्र जानेवारी 1948 उजाडला. आणि त्यावेळेला काय झालं? गांधी वध. पुन्हा एकदा गांधी वध. आणि हे झाल्यानंतर संघावरती बंदी आलीच पाहिजे याच्याकरता अग्रलेख लिहायला चालू केले हो. आणि संघावरती बंदी आली. सगळीकडे स्वयंसेवकांच्या घरांना आग लावण्यात आली. अशा वेळेला तोडी वाजवायचा ना, बॅकग्राऊंडचा इफेक्ट असतो. सगळीकडे स्वयंसेवकाची घरं पेटवण्यात आली हो. अर्थात ज्या ठिकाणी स्वयंसेवक प्रतिकार करण्याकरता उभे आहेत त्यांना त्रास नाही झाला, पण ज्यांच्या घरी वृद्ध आई वडील आहेत त्यांच्या घरामध्ये जाऊन लुटायचं, चोरी करायचं हे कोण करताय? अहिंसा तत्ववादी असणारी माणसं. आम्ही गांधीजींचे भक्त ना, मग गांधीजी जीवनभर अहिंसेच्या मार्गावरती चालले आणि गांधीवधानंतर आम्ही मात्र हिंसेला स्वतःच्या जवळ करून ब्राह्मणांची, स्वयंसेवकांची घरं पेटवायला सज्ज झालो. हा भयान कालावधी बघण्यासारखा आहे. आणि अशी अवस्था असताना संघबंदी ही फुटलीच पाहिजे. याच्याकरता उठाव कसं करायचं म्हणून मे महिन्यादरम्यान जी सर्वात पहिली सभा नागपूरच्या प्रांगणामध्ये घेतली, त्याचे अध्यक्ष मोरोपंत पिंगळे. सगळ्या लोकांना एकत्र केलंय. आता संघबंदी उठावा करता आपल्याला सभा घ्यायच्या आहेत, आपल्याला यात्रेचं आयोजन करायचंय. लक्षात घ्या, त्या काळामध्ये पोलिसांना घाबरून लाठीचार्ज होत असताना मनात असा विचार होता की अवघे 3-4 हजार स्वयंसेवक येतील. पण तो दिवस उजाडला.
आणि मे 21, 1948 ला 2 नाही 3 नाही जवळजवळ 20,000 स्वयंसेवकांनी सभा घेतल्या, यात्रा काढल्या आणि संघावरची बंदी कायमची बंद केली आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा राहिला. हे कार्य मोरोपंतांचं. हे तुम्हाला पुस्तकात नाही सापडणार. पुस्तकात नाही सापडणार. ही बंदी काढण्याकरता त्यांनी जे कष्ट घेतले ते खरंच वर्णण्यासारखे आहे. कारण मंडळी हो, पोलिसांचा लाठीचार्ज होत असताना त्यांच्या समोर यात्रा काढणं म्हणजे किती कठीण आहे. फक्त एकच उदाहरण देतो, बाकी तुमचं तुम्ही घरी करा. घरी कपडे वाळत घालण्याकरता लांब काठी असते ना, असते की नाही? अगदी छोटी इंचभराची जाडी त्याची असेल, तेवढा तो असेल. पायापासून गुडघ्याच्या वर असणारी ही नरेटी, ह्या नरेटीचं जे हाड आहे त्या हाडावरती फक्त स्वतःच्या हाताने एक काठी मारून घ्या, तो त्रास होईल. तुम्ही स्वतःच्या हाताने ती काठी मारताय ते एवढा त्रास आहे. त्यांचा 2 ते 3 इंचाचा जो बांबू आहे तो जेव्हा त्या हाडावरती बसतो तेव्हा काय त्रास होत असेल, त्या त्रासाला बाजूला करून माझ्या धर्माकरता मी सज्ज होतोय हे दाखवणारे मोरोपंत आहेत. आणि त्यांच्याबरोबर 25,000 स्वयंसेवक सुद्धा तितकेच पूज्य आहेत, तितकेच पूज्य आहेत. ही बंदी काढण्यात आली आणि बरोबर याच्यानंतर स्मारकावरती विशेष लक्ष देण्यात आलं. आता संघाचं कार्य मोठं करायला हवं, लोकांपर्यंत जनजागृती करायला हवी. त्याच्यामुळे आता प्रथमतः सुरुवात कुठून करायची तर हेडगेवाराची, डॉक्टर हेडगेवाराची यांच्या आंध्र प्रदेशामधल्या कंदकुर्दी नावाच्या गावामध्ये त्यांचं पहिलं स्मारक तयार करण्याची कामगिरी मोरोपंतांनी केली आहे. हे करत असताना त्यांच्या लक्षात आलं की हेडगेवारांच्या कुळाच्या कुळदेवतेचं काही स्थान नाही आहे. गुरुदक्षिणा काय असते हे आपल्याला दिसेल. आता गुरु अस्तित्वात नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्याकरता त्यांच्या गावामध्ये कुळदेवतेचं मंदिर बांधायचं. आणि फक्त मंदिर नाही बांधायचं तर मंदिराबरोबर त्या मंदिराचा कुळाचार सुद्धा चालू करायचा. आणि हा कुळाचार पूर्ण करत असताना त्या कंदकुर्दी गावामध्ये त्या भवानीचं लळ 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 करणारं ते स्वरूप विराजमान करायचं आणि कुळाचाराला सुरुवात करायची. बुवा, त्यांनी त्यांच्या पद्धतीने कुळाचार केला ना, मग आपण आपल्या पद्धतीने पण कुळाचार करूयात. नवरात्रीचा दुसरा दिवस आहे. आता ह्याच्यामध्ये पण बुवांनी देवीवरचं एखादं भजन म्हणा, अभंग म्हणा जर नाही म्हटलं तर कशाला बुवाला इथं उभं केलं. त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने तिथे कुळाचार करतील, आपण मराठी पद्धतीने इथे कुळाचार करूयात. डोळ्यासमोर कंदकुर्दी ग्रामातली ती जगदंबा हेडगेवारांची कुळस्वामिनी डोळ्यांसमोर ठेवायची, हातामध्ये दिवट्या घेऊन सज्ज व्हायचं. कारण आता त्या देवीचा कुळाचार चालू झालाय. अन्ना ती निर्गुण प्रगटली भवानी, अन्ना ती निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागली, विविध तापाची करवया झाडली, विविध तापाची. अन्ना ती निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागली, विविध तापाची
50च्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुढच्या कालावधीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कामामध्ये हात घालायला सुरुवात केली आहे. मात्र साधारण आपल्या लक्षात येईल की 1960 दरम्यान अत्यंत घोर परिस्थिती मीनाक्षीपुरम येथे चालू झाली. आजही काही वेगळी परिस्थिती नाही हो. गावागावामध्ये असणाऱ्या जनतेला आपल्या धर्मामध्ये यावं याच्याकरता धान्याचं आणि पैशाचं आमिष देऊन चालू आहे धर्मांतरण. आजही काही वेगळं नाही. मी म्हणून मसुराश्रमाचे धन्यवाद का मानेन हे आपल्या लक्षात येईलच की धर्मात आल्यानंतर छे तुम्ही त्या धर्माचे काय आमच्यात येऊच नका. पण त्यांना आपल्या धर्मामध्ये घेऊन त्यांचं शुद्धीकरण करून आपल्या धर्माला कुठेतरी उत्तुंग मार्गावरती नेण्याचं काम जे करत आहे ते मसुराश्रम करत आहे. त्याच्यापेक्षा काय वेगळा आनंद असू शकतो. छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा जेव्हा त्यांचे शूरसेनाने पकडले जात असत, धर्मांतर केले जात असत, तेव्हा राजे त्यांना पुन्हा आणून त्यांच्यावरती मंत्रोपचार यथाविधी मिलितोपचार द्रव्याने त्यांना शुद्ध करून स्वतःच्या धर्मामध्ये घेत असत. आता गेलातच नाही त्यांच्या धर्मात तर येऊ नका परत, आमच्याकडे येऊच नाही. मग अशी टाळलेली माणसं जास्त काटक होतात. ती काटक होऊ नये याच्याकरता ही भूमी जे कार्य करते त्याच्याकरता त्याला किती धन्यवाद द्यावे ते कमी आहे. आणि लक्षात ठेवा, फक्त प्रांत प्रचारक असताना, मी का म्हणतोय प्रांत प्रचारक असतानाच मीनाक्षीपुरम येथून एकात्मता रथयात्रा चालू केली आहे. ज्या रथयात्रेमध्ये लोकांना एकत्र घ्यायचं आणि तत्कालीन स्थितीमध्ये सर्वात जास्त धर्मांतरण जर कोणाचं होत असेल तर त्या युवती होत्या. स्त्रियांना पाठवलं म्हणजे संपूर्ण घर आपल्या ह्याच्यात आपल्याकडे असतो ना, तो बाबा नवसाला पावतो म्हणून ती बाई सगळ्या घरच्यांना घेऊन येते. संपूर्ण घर त्या बाबाचं भक्त होतो आणि 2-3 वर्षानंतर कळतं की हे बाबा काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. पंढरीनाथ भगवान की. घरातली स्त्री पाठवायची, धर्मांतरण करून तिला स्वतःच्या धर्मामध्ये कैद करायचं आणि लोकांना सांगायचं आमचा देव तुमच्यावरती प्रेम करतो हो. लोकांवरती प्रेम करावं असं शिकवलंय आमच्या देवाने. लोकांना पाठवून आपल्या धर्मात घ्यायचं प्रेम. एवढंच काय, आमच्या देवाने तुमच्याकरता जीव दिला 4 खेड्यात. फक्त खेडे मारून जीव देणारा जर देव असेल तर 30 दिवस अनाहत अत्याचार सहन करून सुद्धा शेवटपर्यंत हिंदू धर्माला चिकटून राहणारा आमचा संभाजी राजा देवाचाही बाप असेल, देवाचाही बाप असेल. जीव दिला म्हणे, जीव दिला 4 खेड्यामध्ये जीव दिला आणि रथयात्रा चालू केली आहे. आणि मुद्दाम लक्षात ठेवा, त्याच दरम्यान स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक स्त्रियांना सुद्धा त्यांनी एकत्रित पद्धतीने घ्यायला सुरुवात केली आहे. त्या दरम्यान स्त्रियांची जनजागृती करायची, प्रत्येक स्त्रीने घरामध्ये जायचं आणि समुपदेशन करायचं. एकात्मक रथयात्रा जी आहे ती मीनाक्षीपुरम पासून चालू होईल. ती कुठे थांबणार आहे याचा काही निश्चय नाही, पण ती जाताना संपूर्ण भारतभर फिरेल आणि त्याचं काम एकच असेल, धर्मांतरापासून आपल्या हिंदू धर्माला वाचवण्याचं कार्य. आणि त्याच्याकरता स्त्री शक्ती एकत्र करायची. समर्थांचा विचार, बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे मुलींच्यावरी, एकत्र करून एकात्मता रथयात्रा करायची आणि त्या जगदंबेची प्रार्थना करायची. देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा. मुद्दाम दुर्गा राग म्हटलं, नवरात्री आहे ना म्हणून दुर्गा राग. प्रत्येक स्त्री घरामध्ये जाते आणि प्रत्येकाला विनवणी करते, तुमच्या घरामध्ये मुलं किती, तुमच्या घरामध्ये मुले किती, मग तुमचं प्रार्थनास्थळ कोणतं आहे, तुम्ही सकाळी ही प्रार्थना करता का, तुमच्या घरामध्ये रोज दिवाबत्ती होते का. बोलणं सोपं आहे हो, वाचवत राहा, बोलणं सोपं आहे हो. त्यांच्या घरामध्ये पैसे नसतील तर काय करणार, जातीलच ना दुसऱ्या धर्मामध्ये. तुमच्या घरात पैशाची कमी आहे का. तुमच्या घरातल्या मुलाला आम्ही नोकरी शोधून देऊ, त्याला सुशिक्षित करू, फक्त
बोलण्याचा भात आणि बोलण्याची कढी नाही, कामाला लावून दाखवायची. आणि घरामध्ये एकदा का स्त्री शिक्षित झाली की बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या पाठोपाठ शिक्षित होतात. कारण ती जगदंबा आहे. ती कशी आहे? जगत जननी महिषासुरमर्दिनी, जगत जननी महिषासुरमर्दिनी, जगत जननी महिषासुरमर्दिनी, तारणी तू सकला भवानी, तारणी तू सकला भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा भवानी, देवी भजो दुर्गा, देवी भजो दुर्गा, देवी भजो दुर्गा. जगदंबा माता की. आणि ती जगदंबा एकत्रित स्थितीमध्ये आली तर एकात्मता रथयात्रा. मंडळी हो, तुम्हाला ऐकून आश्चर्य होईल. ही बातमी काल मला लट्टू यांनी सांगितली बरं का, मालाडच्या. त्यांनी सांगितली ही जी एकात्मता रथयात्रा आहे ना, ती गोरेगावमध्ये सुद्धा आली आहे. ही एकात्मता रथयात्रा मालाडमध्ये सुद्धा पोहोचली आहे आणि पार काश्मीर पर्यंत जाऊन पोहोचली आहे. मीनाक्षीपुरम पासून चालू झालेली यात्रा ही अगदी पूर्व भागापर्यंत पोहोचते. हे करत असताना मोरोपंतांना संपूर्ण भारत ओळखतंय याचं एक वेगळं दर्शन आपल्या समोर आहे. कारण मीनाक्षीपुरम पासून चालू झालेली ही रथयात्रा याच्यामध्ये महाराष्ट्रातली लोक नाही आहेत. याच्यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, तिकडपासून आंध्र प्रदेशापासून सगळी माणसं सामील झाली आहेत. मग त्यांनी असा विचार केला नसेल का, हे मराठी, मग ह्यांच्यासोबत कशाला जायचं? धर्मामध्ये कोणतंही जात, पंथ आणि कोणत्याही भाषेचं भेद येत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रांताचा भेद होत नाही. भाषा, प्रांत, वर्ण या सगळ्यांच्या पलीकडे असणारा स्वयंसेवक संघ आहे मंडळी. या सगळ्यांच्या पलीकडे असणारा हा संघ आहे. सगळ्या लोकांना एकत्रित करून एक शक्ती दाखवली आणि जवळ जवळ मंडळी हो 1.5 लाखाच्या वरती धर्मांतरित झालेली माणसं पुन्हा एकदा हिंदू धर्मात आणून दाखवली. काय धर्माचं पालन करावं? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. या पाखंडाचं खंडन करून त्या लोकांना एकत्रित आपल्या धर्मामध्ये आणून दाखवलं. आपल्याला वाटेल फक्त बोलाची कडी आणि बोलाची भात. हे सगळं करत असताना अचानक कानावरती पडलं की छत्रपती शिवरायांची राज्याभिषेकाची 300वी आवृत्ती यावर्षी होणार आहे. 1974 साल उजाडलं आणि 6 जून 1974 साली रायगडावरती बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे, लेंछावरी सगळ्या लोकांना एकत्र केलंय. आणि त्यावेळेला एक कमालीची गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरती ही त्या ठिकाणी महाआरती म्हणून घेतली आहे. ही रायगडावरती घेतली. आपण फक्त तिचा एक कडवा घेणार आहोत आणि आपण या विषयाला इथेच. मुळात 300वी आवृत्ती करत असताना सगळ्या लोकांना एकत्र करून आमच्या हिंदू धर्माला मिळालेला तो राजा, त्या राजाची आवृत्ती पुन्हा एकदा दाखवून पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र करण्याकरता जी आवृत्ती त्यांनी दाखवली. हे म्हणताना हातामध्ये धगधगती अग्निज्वाला घेऊन समोर छत्रपतींची मूर्ती उपस्थित आहे आणि मोरपंत म्हणायला लागतात, जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया, जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा धाव, आला आला सावध हो शिव बहुबाळ, सदगरिता दे माता दे तुझ हातेला, वेगुण तव करुणानव विनय नका ठेवा. जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया, या या अनन्य शरणा आर्या ताराया. जय देव छत्रपती शिवाजी महाराज की. ही आरती केली आहे बरं का. आणि हे केल्यानंतर तत्कालीन कम्युनिस्टवाद्यांना वाटलं की ही लोक काही आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि हे कार्य करत असतानाच आता वाकणकरांचं चरित्र येणार आहे म्हणून ह्या गोष्टीमध्ये फारसं हात घालू नकोस असं शेखर भुवनने आधीच सांगितलंय. पण तरी सुद्धा या गोष्टीची आवृत्ती का करावी? कारण तत्कालीन स्थितीमध्ये हिंदूंच्या पुराणांना काही आधार आहे का हो? काही आधार नाही असं म्हणणारी लोक भरपूर होती.
तुमचं गंगा काय, सिंधू काय, सरस्वती काय, ह्या देव्या नाहीत, या नद्या आहेत. हे करत असताना पुरातत्व विभागाच्या हाताखाली स्वतः कार्य करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वाकणकर आणि त्यांच्या हाताला लगोलग हात धरून मोरोपंतांनी हरिगाव म्हणजे आजचं हरियाणा हे स्थळ गाठलंय. आणि तिथून सरस्वती नदी कुठून कशी सुरुवात होते याचा विचार त्यांनी तिथे मांडलाय. हे करत असताना 2च मिनिटात त्याची पौराणिक कथा सांगतो की मुळात सरस्वती नदी लुप्त का झाली याचं कारण त्यांनी शोधलं. पुराणामध्ये असं लिहिलंय की जेव्हा व्यासांनी गणपतीची प्रार्थना केली महाभारत लिहिण्याकरता, तेव्हा गणपतीने एकच अट टाकली की मी लिहित असताना तुम्ही जर मध्ये थांबलात तर मी तिथेच थांबवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पटापट सांगायचं ते मी पटापट लिहित घेणार. लिहिता लिहिता त्यांच्या हातातली लेखणी तुटली, दात काढलं, दात तोडून लिहायला सुरुवात केली. तिथपासून गणपती एकदंत. काय ग्रंथ म्हणायचा? स्वतःच्या दाताची लेखणी केली. आणि लेखणी करत करत असताना अचानक लक्षात आलं की पावसाची वेळ जवळ आली आणि त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त वाढतोय. पाण्याचा आवाज खळखळ 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 वाजतोय आणि त्याच्यामुळे मला व्यास काय बोलतायत ते ऐकता येत नाही. त्याच्यामुळे अल्टिमेटम दिलं, सरस्वती तू शांत व्हा, मला लिहायचंय. सरस्वती तू शांत राहा, मला लिहायचंय. सरस्वती तू शांत राहा, मला लिहायचंय. पण तरी सुद्धा नदीच्या पाण्याचा उथळता थांबली नाही. त्या खळखळाचा आवाज गणपतीच्या कानामध्ये अत्याधिक त्रास दिला. तू जमिनीखाली लुप्त होशील असा त्या सरस्वतीला श्राप दिला. तिथपासून ती जमिनीच्या खालून नदी वाहते. मग हा पौराणिक उद्देश, नदी जमिनीखालून वाहतीये ना, मग तुम्ही काय म्हणता सरस्वती नदी अस्तित्वातच नाही? हरियाणापासून सुरुवात केलेलं आहे आणि एखादी नदी शोधायची म्हटल्यावर स्वतःसोबत माणसं सुद्धा घेणं गरजेचं आहे. शोधली शारदा, शोधली शारदा, शोधली शारदा, शोधली शारदा, वाकण करथे पुनसंगतीला, वाकण करथे पुनसंगतीला, शोधली शारदा, शोधली शारदा. हरिगावातून पंजाबी, हरिगावातून पंजाबच्या राजस्थानी द्वार घातला, राजस्थानी. थोडं हळू वाजवा, मला काय बोलायचं ते समजायला पाहिजे लोकांना. हरिगावातून पंजाब राजस्थानी गुजरातीच्या सगळ्या जागी जाता येईल. आणि पुरातत्व विभागाचं काम फक्त दाखवणं आहे, बाकीचं काम आम्हाला करायचं. मग त्याच्याकरता काय करायचं? जमिनीला खड्डे खणायचे आणि पाण्याचा प्रवाह कसा जातोय ते बघायचं. यांच्यावरती नावं ठेवणारी माणसं त्यांनी काय केलं हो? अरे मेल्या, तुला गोरेगावातली तुंबलेली गटारं तरी शोधता आली तरी भरपूर झालं. सरस्वती नालांबच राहिली. खड्डे खणायचे, तिचा प्रवाह डोळ्यासमोर दिसला. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. इथून इथपर्यंत सरस्वती शोधली. हरिग्राव म्हणजे आत्ताचं हरियाणा, तिथून सुरुवात झालेली सरस्वती पंजाबापर्यंत आली. पंजाबात आली आहे सरस्वती. आता इथून हा नकाशा उत्तर भारताच्या पटलावरती जाणार आहे. हो, त्रिवेणी संगमामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिघांचा संगम आहे. पण तिथे सरस्वती दिसत नाही याचा अर्थ सरस्वती नाही असं नाही. सरस्वती पाण्याच्या मातीच्या खालून माती आहे. ही माती अशीच पुढे जाणार. राजस्थानामध्ये गेल्यानंतर कळलं की वरती वाळवंट आहे पण खाली पाणी आहे. म्हणजे ही नदी गुरुग्राम हरियाणापासून चालू झालेली ही नदी पुढच्या कालावधीमध्ये राजस्थानात येते आणि राजस्थानाच्या मार्गे ही गुजरातमध्ये कच्छच्या खाडीपर्यंत येऊन पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते. हा 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 हा. नक्षत्र पटलावरती लोकांचे डोळे दिपले आणि हिंदुस्थानाचा गौरव झाला. कारण शोधिली शारदा, शोधिली शारदा, शोधिली शारदा, शोधिली शारदा, शोधून दाखवली. जवळजवळ अनेक वर्षाच्या परिश्रमानंतर शेवटी सरस्वती नदी शोधून काढली आणि ती नदी येऊन मिळाली अरबी समुद्राकडे. आणि हा नकाशा तयार करून देण्याचं सौभाग्य जर कोणाला लाभलं असेल तर ते
आणि आमचे श्रद्धेय मोरोपंत पिगळे हो, किती धन्यवाद द्यावे. आमची गंगा, सिंधू, सरस्वती यम ह्या ज्या नदी आहेत याच्यातनं सरस्वती सरकार म्हणते लुप्त झाली का? नाही झाली. भक्ताचं कार्य हेच आहे. पण ह्याच्याकरता कुठेही गाजावाजा केला का हो? आम्ही शोधली सरस्वती. आम्ही कोकणाकडे पूजेला वगैरे गेलो ना, आम्हाला घेऊन जातात लोक बघायला. व चला तुम्हाला वावर दाखवतो. म्हणजे चांगल्या अर्थी वावर दाखवतात. दुपारचे दाखवतात, सकाळी दाखवत नाही. वावर दाखवताना म्हणतात व इथून तिथपर्यंत नजर जाते ते वावर आपलं आहे बरं का. शेजारच्याने फक्त त्याच्यात पाय टाकून दाखवू दे, मागचं सगळं वावर विकेल पण त्याची जिरवल्याशिवाय राहत नाही. जमीन असताना एवढा घमेंड जर माणसामध्ये असेल तर ज्यांनी सरस्वती नदी शोधली त्यांचा काय अभिमान असावा. पण हे सगळं असताना सुद्धा नम्र कर्तव्य भावनेने शेवटी 1989चा कालावधी उजाडला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवळजवळ 500 वर्ष बंदित शाळेमध्ये असणारा आमचा प्रभू रामचंद्र, त्या गोष्टीची आवृत्ती पुढच्या चरित्रांमध्ये होणारच आहे. पण मंडळी हो, 1527च्या काळामध्ये बाबर भारताला काबीज करण्याकरता आला. पण 1530 मध्ये ह्याच स्थळावरती तो मेला आणि मेल्यानंतर त्याच्याच सेवकाने राम मंदिर पाडून तिथे त्याची समाधी म्हणजेच बाबरी मशीद बांधली आणि ते मंदिर हिंदूंच्या छाताड्यावरती उभं राहिलं. आमचा प्रभू रामचंद्र, दैदिप्यमान असणारे प्रभू रामचंद्र लुप्त व्हावेत आणि आमच्या हिंदू धर्माचा आदर्श कुठेतरी मारला जावा या उद्देशाने तुम्ही आमच्यावरती येणारे आक्रमणकार्यांचे पुतळे जर भारताच्या छाताडावरती बांधत असाल तर त्याच्याकरता आम्ही विरोध करणं साहजिक आहे. आणि त्याच्याकरता समस्त हिंदू साम्राज्य एकत्र केलंय. याच्यामध्ये फक्त संघाची कारकिर्दता नाही आहे, याच्यामध्ये मोरोपंतांचंच कार्य नाही आहे, तर याच्यामध्ये काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा भारत एकत्र आणलाय आणि ते आणण्याचं काम आमच्या संघाने केलंय. ते आणण्याचं काम आमच्या संघाने, हे आपल्याला अभिमानाची गोष्ट असली पाहिजे. आणि महाराज, ही यात्रा चालू झाली आणि ही यात्रा चालू झाली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. करसेवा करण्याकरता प्रभू रामचंद्रांची ही जी कारसेवकांची यात्रा चालू झाली आहे, नंतर वर्णन केलं जवळजवळ 3 लाख, पण कदाचित 30 लाख त्याच्याही पेक्षा अधिक पटीने लोक एकत्र झाले. स्वतःच्या घरातनं वीट आणून काही का असेना, खारीचा वाटा जरी असेल तरी पण असेल, पण प्रभू रामचंद्रांच्या याच्यामध्ये आमचा वाटा असणार आहे. कारण की तो प्रभू रामचंद्र कसा आहे? श्री रामचंद्र कृपालु भज हरण भव भय दारुणम. श्री रामचंद्र कृपालु चालू झाली आहे. थोडं हळू वाजवा, मला कळतंय मी काय बोलतोय ते. यात्रा चालू झाली आहे. अडवणीची यात्रेमध्ये सहभागी आहे. बाकीचे सगळे स्वयंसेवक आहेत. कोण कोण होते ते नंतरच्या चरित्रामध्ये ऐकणार आहात म्हणून आवृत्ती देत नाही. याचा अर्थ बुवांना माहिती नाही तसं नाही आहे, पण मला काही बंधन आहे. हे सगळे करत असताना सगळ्या लोकांनी एकत्र यायचं आणि बाबरीला भेट द्यायची, कारसेवा करायची. आम्ही फक्त सेवा करण्याकरता येतोय, बाकी आम्ही काहीच करणार नाही असा परवाना काढला गेलाय. तत्कालीन स्थितीमध्ये नरसिंहराव पंतप्रधान पदावरती आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत हे आपल्याला माहितीच आहे, बारामतीकर. तो राम कसा आहे? तो राम फक्त भक्तांचं कल्याण करता नाही उभा आहे. भक्ता राखे पायापाशी पण दुर्जनांशी संवाद, कारण त्याच्या हातामध्ये काय? सिर मुकुट कुंडल तिलक चारु उतारु अंग विभूषणम अचानुभुज शरचाप धर संग्राम जित खर भूषणम. श्रीराम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम. मम हृदय कंचने वास गुरु कामाय खलदल गंजनम कामाय खलदल. यात्रा पूर्णतः
आणि 6 डिसेंबर 1992 सालामध्ये बाबरीच्या ढाच्याला पाडलं आणि पाडून तिथे धर्म राज्याची सुरुवात झाली. मंडळी हो, 6 डिसेंबरला दंगे नाही पेटलेत. दंगे पेटलेत कधी? 8 डिसेंबरला. कारण हे दंगे हे झालेले नाही आहेत, हे घडवून आणलेले आहेत. तत्कालीन स्वरूपामध्ये त्यावेळचे असणारे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री, ज्यांनी ह्या स्थित्यंतराकरता रामभक्तांवरती अत्याचार होतील, जर मी पदावरती असलो तर माझ्यामुळे त्यांना त्रास होईल म्हणून स्वतःच्या पदाचा त्याग करून रामभक्तांच्या सेवेला सादर झाले. संसदेमध्ये असताना महाराज, संसदेतला एक गंमत फक्त ऐका. संसदेमध्ये असताना बीबी नरसिंहराव यांनी सांगितलं की अयोध्या में राम जन्मभूमी है, यह बोलते हुए मेरी जबान फिसल गई. त्यांना भीती होती की कम्युनिस्टवादी कधी त्यांना धोका देतील असं सांगता येत नाही. सत्तेवरती राहायचं म्हटल्यावर खोटं बोलावं लागतं. राम जन्मभूमी है यह कहते हुए मेरी जबान फिसल गई. आणि तत्कालीन स्वरूपातल्या उमा भारती त्यांनी सांगितलं, राम जन्मभूमि में राम जी का जन्म हुआ ये कहते हुए तुम्हारी जबान फिसल गई, तो कर सेवा करने वाले हमारे कार सेवकों के भी हाथ फिसल गए, इसकी वजह से बाबरी टूटी. त्याच्यापेक्षा काय दुसरं बोललं असं. खरं त्यावेळेला पुरोगामी माणसांना सुद्धा मनातनं हे पटलं होतं. कारण की प्रभू रामचंद्र हे फक्त सत्ताधाऱ्यांचे नव्हते, फक्त विपक्षांचे नव्हते, हे सगळ्यांचे होते. त्याच्यामुळे संसदेमध्ये जरी वाद असेल तरी संसदेच्या बाहेर येऊन ते म्हणत होते, तुम्ही खूप चांगलं काम केलं हो, खूप चांगलं. आणि त्याची फळं आज आपण बघतोय. नंतर आपल्याला दिनांक सांगितला, पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र त्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये स्थित झाला आणि फक्त राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर म्हणून घोषित झालं. हे तुमचं आणि आमचा अभिमान आहे महाराज, अभिमान आहे. स्वयंसेवक संघ कधी कर्मठतेमध्ये नसतं. कर्मठता ही कर्मकांडाची नाहीये, तर ती कर्तव्य धर्माची आहे. त्या धर्माचं शिक्षण म्हणजेच धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. मोरोपंतांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अगणित केलेले कार्य आणि अंतिम क्षणामध्ये नागपूर स्थित्यंतरामध्ये स्वतःच्या बोलताना माझा एक विषय राहून गेला. 1974 नंतर झालेल्या 2 वर्षाच्या म्हणजे साधारण 18 महिन्याच्या आणीबाणीच्या कालावधीमध्ये ते जेव्हा भूमिगत होते, तेव्हा भूमिगत असताना पण त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत. अर्थात अयोध्येच्या प्रकरणानंतर सुद्धा दीपयात्रा, अनेक एकात्मता यात्रा, स्त्रियांकरता वेगवेगळ्या यात्रा घडवून आणून त्यांनी सरकारच्या नाकीनऊ, चांगल्या अर्थी नाकीनऊ आणलेले आहेत. आणि अवघ्या 2000 सालामध्ये त्यांना असं वाटायला लागलं की आता काय वयापासून काम होणार नाही. नागपूरच्या घरी कृष्ण पदावरती विराजमान आहे. कृष्णपद म्हणजे न धरी श्रेष्ठ करी मी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार. आता हातपाय चालत नाहीत ना, पण काय करावं म्हणून मी तुम्हाला सांगतो, वय जास्त झालंय याचा अर्थ तुम्ही काहीच करू शकत असं नाही. किमान दुसऱ्यांना आकला देऊ शकता, तुमच्याकडे असल्या पाहिजेत त्याच्याकरता. पंढरीनाथ भगवान नाही तर आहे त्यापासून आगीतनं फुपाट्यात जाण्याची स्थित्यंतर दाखवू. आणि महाराज 2003 साधारण 21 सप्टेंबर, आताच परवा जो दिवस गेला 21 सप्टेंबर 2003 हा त्यांचा मृत्यूचा दिवस आला. शरीरात प्राण निघू लागले. माध्यान्ह समयी जात असताना भारत मातेला एकच प्रार्थना करत असतील, हो हे जननी तुझ्याकरता हे संपूर्ण आयुष्य मी कार्यभूत केलं, शेवटी जाताना तुझा आधार देशील ना मला, तुझा देशील ना मला. जाश्वासानो वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा माझ्या हृदयातील खंत. सांगा तिची वेडी ही मुले या अंधारात, बद्धकरांनी अखेरचा तुझं करीती प्रणिपात. तुझ्या मुक्तीचे एकच होते वेडतया अनिवार, आई वेडतया अनिवार. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखले राहत, तुझ्या यशाचे पवाड गाता गड्यात येतात. चरणांचे तव पूजन केले म्हणून का गुन्हेगार, अगं देशील ना पण तुझ्या कुशीचा या वेड्यांना आधार, या वेड्यांना आधार. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. प्राण निघतायत शरीरातना आणि प्रार्थना करतायत, नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदुभूमे सुखम वर्धितोहम, महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे. पतत्वेश कायो, आपण पतत्वेश म्हणजे तुझ्या सेवेकरता लावतोय, पण आता ती काया देऊन झाली म्हणून दगाम्येश कायो नमस्ते नमस्ते. प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांगभूतः इमे साधरन्त्वा नमामो वयम, त्वदीयाय कार्याय बद्धा कटियम. शुभम आशिषम देहि तत्पूर्तये, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. मोरोपंत गेले.
मोरोपंत गेले, पण जाताना ते शिकवून गेले की हे कार्य करत असताना मी कधी कोणामध्ये भेदभाव नाही केला. मीनाक्षीपुरम पासून तामिळनाडूच्या टोकापर्यंत, राजस्थानापासून बंगालापर्यंत, अगदी गुजरातच्या कच्छच्या काडीपासून हरियाणापर्यंत संपूर्ण भारत चालत असताना मला मिळालेल्या 10 वर्षाच्या डॉक्टरांच्या सहवासापेक्षा, गोळवळकर गुरूंच्या सहवासापेक्षा ही सगळी मिळालेली सगळी मंडळी, मी केलेल्या अगणित कार्यापर्यंत, या सगळ्या गोष्टी जेव्हा मी पूर्णत्वास नेल्या तेव्हा त्याच्यामध्ये कुठल्याही उच्च नीच गोष्टी मी मांडल्या नाहीत. सगळ्या लोकांना एका छत्राखाली आणलं, स्वयंसेवकाचं कार्य बजावलं आणि ते कार्य तुकोबाराय आपल्याला भैरवीमध्ये सांगतात. नाही भिड भार नाही भिड भार. संपलं मंडळी आजचं कीर्तन, संपलं. जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आहात ना, वाजवत राहा. तुम्ही आहात ना, अशीच माणसं तयार करा. पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा अधिक माणसं आली पाहिजे. पांढरी केस नकोय तुम्हाला, मला काळी केस हवी आहेत. डाय लावून येऊ नका, पण लहान मुलांना आणा. ती लोक आणली तरच उद्याचं भविष्य हे आपल्याला अप्रतिम स्वरूपात दिसेल. प्रभू रामचंद्र मंदिरात तर विराजमान आहे, पण ह्यांच्यामुळे पुन्हा एकदा रामराज्य येईल आणि ते रामराज्य आम्ही उपभोगू. याच्याकरता कीर्तनाला समाप्ती. नाही भीड भार नाही भीड भार. तुका म्हणे साधा थोर, तुका म्हणे साधा थोर. नाही भीड भार नाही भीड भार नाही भीड भार. उभे राहा. हे चिदान देखा देवा तुला विसरणार.